प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो। माझ्या प्रिय भाव बहिणीनो, प्रभू येशू ख्रिस्त जो सर्व समर्थ देव, तो तुम्हा सर्वांस त्याचा आशीर्वाद देव। आज या वेळेला आम्ही आमचं लक्ष दोन मार्ग या विषयाकडे आम्ही लावणार आहोत। या जगामध्ये केवळ दोन मार्ग आहेत, तिसरा मार्ग अस्तित्वातच नाही। आणि ते दोन मार्ग काय आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताने या दोन्ही मार्गाविषयी काय म्हटलेलं आहे, याकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत। माझ्या प्रिय भाव बहिणीनो, पवित्र आत्मा आम्हा सर्वांना सहाय्य करो आणि त्याच्या सत्याचं ज्ञान आम्हाला देव। आम्ही सर्व मनुष्य जात या पृथ्वीवर केवळ प्रवासी आहोत। देवाचे वचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की दोन मार्ग आहेत आणि जे दोन्ही मार्ग अनंताकडे जात आहेत। प्रत्येक मनुष्य या जगात जन्मल्यानंतर या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक मनुष्यांना त्याचा आयुष्य काळ देऊन ठेवलेला आहे। प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर जीवनाच्या प्रवासाच्या अंतिम ठिकाणी पोहोचावे लागणार आहे। पृथ्वीवरील कोणीही मनुष्य अनंत काळाची ही संकल्पना टाळूच शकत नाही। त्याला सामोरे प्रत्येक मनुष्याला जावेच लागणार आहे। अर्थात आम्ही सर्व मानवजात आमचा अनंत काळ कुठेतरी घालविणार आहोत। आणि म्हणून देवाचं राज्य आणि नरकाग्नी आणि तेच मनुष्य जातीचं अंतिम ठिकाण आहे, ज्याला डेस्टिनी म्हणतात। अर्थात उद्धार पावलेले जन ते देवाच्या स्वर्ग राज्यात जातील आणि ज्यांना तारण प्राप्त झालं नाही अशी या पृथ्वीवरील मनुष्य जात ही त्या ठिकाणी नरकाग्नीमध्ये जाऊ शकते। हेच दोन मार्ग आहेत। प्रिय भाव बहिणीनो, ही गोष्ट ध्यानात ठेवा, हे जे दोन मार्ग आहेत, एक मार्ग हा आध्यात्मिक मार्ग आहे आणि दुसरा नाशाकडे जाण्याचा मार्ग हा धार्मिक मार्ग आहे। यशाचं पुस्तक याचा 55 अध्याय 8 आणि 9 वचन, यामध्ये देवाचं वचन आम्हाला काय म्हणत आहे, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत असे परमेश्वर म्हणतो। कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत। आज या जगामध्ये मनुष्याने निवडलेला एक मार्ग आहे आणि देव एक देवाचा मार्ग मनुष्याला देऊ इच्छित आहे। लक्षात घ्या, या दोन मार्गाखेरीज तिसरा मार्गच नाही अस्तित्वात या विश्वामध्ये। आणि म्हणून देवाने अखिल मानवजातीसाठी हाक मारली आहे, कारण देवाची इच्छा आहे की सर्व मनुष्य जातीचे तारण व्हावे। परंतु देवाने प्रत्येक मनुष्याला आपली स्वतःची निर्णय करण्याची क्षमता दिली आहे, निवड करण्याची क्षमता दिलेली आहे। यामुळे देव कोणाही व्यक्तीवर जबरदस्ती करू शकत नाही। म्हणून देवाने प्रत्येकांना इच्छा स्वतंत्रता दिलेली आहे, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःच्या जीवनाचा निर्णय घ्यावा। त्यांनी निवड करावी की मला कोणत्या मार्गात चालायचं आहे। यशाचं पुस्तक 55 अध्याय आणि याचं 6 आणि 7 वचन मी वाचत आहे। परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा। देवाच्या मार्गात चालण्यासाठी देवाचा धावा करणे आहे, देवाचा शोध करणे आहे। लक्षात घ्या, 7वं वचन, दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील। तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल। देव क्षमा करण्यास तयार आहे। कोणाला म्हणत आहे? दुर्जनांना, जे आपल्या मार्गात भटकले आहेत आणि एका नाशाच्या मार्गाकडे चालले आहेत। त्यांना देव बोलावत आहे। देव मनुष्याच्या जीवनाचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण मनुष्य देवाकडे वळला पाहिजे। आपल्या मार्गाचा त्याग करून देवाचा मार्ग घेतला पाहिजे। माझ्या प्रिय भाव बहिणीनो, देवाचा मार्ग जर आम्हाला हवा आहे तर आम्हाला आमचा मार्ग सोडणं गरजेचं आहे। आम्ही आमचाही मार्ग धरू आणि देवाचाही मार्ग धरू असे होऊ शकत नाही। दुसरा मार्ग आम्हाला सोडावा लागेल। अनेक लोक असा निर्णय घेतात, मला माझ्या मार्गाने जायचं आहे। अर्थात देव कोणावरही जबरी करत नाही,
प्रत्येक व्यक्तीला त्याने स्वतंत्रता दिलेली आहे. प्रिय भाऊ बहिणीनो, नीतिसूत्र याचा 3रा अध्याय याचं 5 आणि 6 वचन मी आपण पुढे वाचत आहे. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. कोणत्याही मार्गात जर आम्हाला चालायचं असेल तर मार्गदर्शकाची गरज आहे. लक्षात घ्या, येथे स्वतः देव तुम्हाने आम्हाला विनंती करीत आहे की तुम्ही आणि आम्ही देवाला आमचा मार्गदर्शक बनवावे. पण देव आमचा मार्गदर्शक कधी बनतो? जेव्हा आम्ही आमच्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहणे सोडतो आणि देवाच्या हाती आमचं जीवन देतो, तेव्हा देव त्याच्या मार्गाने चालण्यासाठी आमचा सततचा मार्गदर्शक होतो. हेच तुम्हाला आणि आम्हाला करायचं आहे. यिर्मयाचं पुस्तक याचा 29 अध्याय आणि याचं वचन 11 म्हणते, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. अर्थात देवाचे आमच्या विषयीचे जे मार्ग आहेत ते चांगल्यासाठी आहेत. म्हणून आम्ही देवाच्या मार्गाचे अवलंबन करावे हे उचित आहे. देव ज्या वेळेला आमचा मार्गदर्शक बनतो त्यावेळेला आमच्या मार्गात आम्ही कधीही भटकू शकत नाही. आम्ही मार्ग हरवू शकत नाही. आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालू, त्यावेळेला आम्ही निश्चित त्याच देवाच्या राज्यात प्रवेश करू. यशाचं पुस्तक 30 अध्याय 21 वचन, हाच मार्ग आहे, याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. बघा परमेश्वर कसा मार्गदर्शन करतो. मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो, देव आमचा मार्गदर्शक बनतो. त्यावेळेला तो त्याची वाणी आमच्या हृदयामध्ये देतो. देवाबरोबर तुम्ही आणि आम्ही एकनिष्ठ होणं फार आवश्यक आहे. तेव्हा देव त्याचा मार्ग आम्हाला प्रकट करण्याचं कार्य करीतो. यशाचं पुस्तक 35 अध्याय आणि याचं वचन 8 मी वाचत आहे. तेथील मार्ग राजमार्ग होईल. हा देवाचा मार्ग आहे. लक्षात घ्या, देवाचा मार्ग राजमार्ग आहे. त्याला पवित्र मार्ग म्हणतील. त्याने अपवित्र जन जाणार नाहीत. अर्थात हा अरुंद रस्ता आहे, पण तो त्यांच्यासाठीच, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल. हा मार्ग केवळ परमेश्वराच्या लोकांसाठीच होईल. त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत. काय खात्री आहे बघा. अर्थात तुम्ही या जगामध्ये अशिक्षित असाल, तुम्ही गरीब असाल, तुम्हाला कोणी मानित नसेल, परंतु माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, देवाचं वचन इथे सांगत आहे, ते जरी मूढ असले, मूर्ख जरी असले, तरी देवाचे लोक वाट चुकणार नाहीत. मत्तेकृष्ण वर्तमान याचा 7वा अध्याय यामध्ये 2 मार्ग दाखवलेले आहेत. वाचूया आपण 13 आणि 14 वचन. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यांतून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. हे आहेत 2 मार्ग ज्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने प्रचार केलेला आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? एक मार्ग अनंत जीवनाकडे चालला आहे आणि दुसरा मार्ग नाशाकडे, दुसऱ्या मृत्यूकडे घेऊन चाललेला आहे. आणि माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, देवाची इच्छा आहे की आम्ही सर्वांनी जीवनात प्रवेश करावा. म्हणजे जीवन आणि मरण या दोन्ही गोष्टी देवाने आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. देव नेहमीच मनुष्य समोर जीवन आणि मरण ठेवत आलेला आहे. आदम आणि हव्वा एदेन बागेमध्ये होते आणि त्यांच्या समोर जीवनाचं झाड होतं आणि एक मृत्यूचं झाड, जे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड होतं. हे दोन्ही झाडे प्रतिकात्मक होती. देवाने जीवन आणि मरण कायम मनुष्यापुढे ठेवलेलं आहे आणि देवाची इच्छा आहे की तू जीवन निवडून घे. जीवन निवडण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची स्वतःहून आहे. मत्तेकृष्ण वर्तमान याच्या 7व्या अध्यायामध्ये आम्ही 2 भाग पाहत आहोत. एक ज्यामध्ये आम्हाला आढळत आहे 2 दरवाजे दाखवलेले आहेत. एक अरुंद दरवाजा, एक रुंद दरवाजा. नंतर आम्हाला 2 मार्ग सापडतात.
एक अरुंद मार्ग आणि एक रुंद मार्ग, एक पसरट आणि एक खडतर मार्ग. आम्ही दोन ठिकाणं त्या ठिकाणी पाहत आहोत. एक नाशाकडे चाललेला आहे आणि एक अनंत जीवनाकडे चाललेला आहे. या 7व्या अध्यायामध्ये आम्ही दोन प्रकारची लोक पाहत आहोत. पुष्कळ लोक आणि थोडके लोक हे देखील आम्हाला या ठिकाणी आढळत आहेत. या पुस्तकामध्ये, या अध्यायामध्ये आम्हाला दोन झाडं आढळत आहेत. एक वाईट झाड आणि एक चांगलं झाड. यामध्ये आम्हाला दोन प्रकारची फळं आढळत आहेत. एक बरी फळं आहेत आणि वाईट फळं आहेत. या ठिकाणी आम्हाला दोन प्रकारचे स्वभाव आढळतात. एक कृती करणारा आणि एक केवळ ऐकणारा. या ठिकाणी आम्हाला दोन पाये आढळत आहेत. एक खडकावर घातलेला पाया आणि एक वाळूवर घातलेला पाया. या ठिकाणी आम्हाला दोन प्रकारचे व्यक्ती आढळत आहेत. एक शहाणा व्यक्ती आणि एक मूर्ख व्यक्ती. या ठिकाणी आम्हाला दोन घरे आढळत आहेत. एक घर टिकणारं आहे आणि एक घर कोसळणारं आहे. अशा प्रकारे हा या रस्त्यांचा सारांश या ठिकाणी येशू ख्रिस्ताने 7व्या अध्यायामध्ये दर्शविलेला आहे. लूका सुवर्तमान याचा 13 अध्याय, यामध्ये आम्ही 23 वचनापासून वाचूया. तेव्हा कोणा एकाने त्याला म्हटले, प्रभुजी, तारण प्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय? बघा, शिष्यांनी प्रभूला प्रश्न केला होता, तारण प्राप्ती झालेले लोक थोडे आहेत की काय? तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा. सोपा नाहीये. कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील परंतु त्यांना जाता येणार नाही. म्हणजे अनेक लोकांची इच्छा आहे या मार्गाने जावे पण जाऊ शकणार नाही. आणि आम्ही मत्ते 7 मध्ये वाचलं की तो मार्ग सापडणारे लोक फार थोडे आहेत. अर्थात या ठिकाणी आम्ही योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय 6व्या वचनात पाहतो, येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य आहे. सत्याशिवाय मार्ग नाही आणि सत्याशिवाय जीवन नाही. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत आणि ते प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हाच देवाकडे जाण्याचा, स्वर्ग राज्यात जाण्याचा एकमेव मार्ग मानव जातीसाठी दिला आहे. त्याच्याकडे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही जाऊ शकत नाही. आज वस्तुस्थिती आम्हाला अशी आढळत आहे की आजच्या जगात सर्वच मनुष्य देवाने प्रदान केलेल्या या दरवाजाने आत जाण्याची इच्छा करीत नाहीत, परंतु पुष्कळ म्हणजे सर्वाधिक लोक स्वतःचा एक तारणाचा मार्ग शोधत आहेत. त्यामुळे ते नाशाच्या महामार्गावर चालले आहेत. नीतिसूत्र याचा 14 अध्याय आणि याचा 12वं वचन म्हणते, मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो. बघा, मनुष्य ज्या वेळेला देवावर अवलंबून नाही, आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे, तेव्हा त्याला नाशाचा मार्ग याची प्रेरणा मिळते. मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, त्याला वाटतो हा सरळ आहे, ही सर्व त्याची समज आहे, परंतु त्याच्या शेवटास मृत्यू पथ फुटतात. मृत्यू पथ म्हणजे काय? ते मार्ग मरणाकडे चाललेले आहेत. परंतु ते कळते कधी? ज्या वेळेला त्या रस्त्याच्या शेवटला पोहोचतं तेव्हा. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, म्हणून नीतिसूत्रे 16 अध्याय 2 वचन म्हणते, मनुष्यांचे मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर हृदय पारखतो. देव हृदय पारखत असतो. मनुष्याला स्वतःचे मार्ग योग्य वाटत असतात. म्हणून नीतिसूत्रे 12 अध्याय 15वं वचन म्हणते, मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनाचा उपदेश ऐकणं आवश्यक आहे. नंतर नीतिसूत्रे 15 अध्याय 9वं वचन म्हणते, दुर्जनाचा मार्ग परमेश्वराला वीट आणतो, पण जो नीतीला अनुसरतो तो त्याला प्रिय आहे. यिर्मयाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 16वं वचन म्हणते, परमेश्वर म्हणतो, चव्हाट्यावर उभे राहून पहा आणि पुरातन मार्गापैकी कोणता म्हणून विचारा. सन्मार्गाने चाला, अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. पण ते म्हणाले, आम्ही चालणार नाही. बघा, देवाने मनुष्यापुढे 2 मार्ग ठेवले आहेत. मनुष्याला निर्णय करायचा आहे आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही जीवनाचा मार्ग घ्यावा, कारण त्यामध्ये तुम्हाला विश्रांती आहे, तुमच्या जीवास विसावा आहे. परंतु ते म्हणाले, आम्ही चालणार नाही.
आम्हाला आमच्याच मार्गाने चालायचं आहे. नाशाकडे जाण्याचा मार्ग जणू काही एक हायवे आहे, 6 लेन हायवे, एक मोठा महामार्ग, ज्यामध्ये आम्ही पाहतो लोक एक इझी मार्ग शोधत असतात, जो आम्हाला खडतर वाटता कामा नये. इझी काय आहे तो त्या मार्गाने आम्हाला जायचं आहे. आणि माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, याच कारणामुळे आज सर्वाधिक लोक हे दुसऱ्यांच्या निर्णयावर निर्णय करीत असतात. एवढी लोक तिकडे चालली आहेत, ती काही वेडी आहेत काय? मलाही त्याच मार्गाने जायचं आहे. येशूने म्हटले, जीवनाचा मार्ग सापडणारे लोक थोडके आहेत. म्हणून तुम्ही आणि आम्ही जर जीवनाच्या मार्गात जायचं असेल तर मेजॉरिटी पाहू नका, सर्वाधिक लोक कुठे आहेत हे पाहू नका, तर सत्य कुठे आहे ते पहा. जेथे सत्य आहे तेथेच तो अरुंद मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी सांगतो ते तुम्ही का करीत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ती सुवर्तमान 7 अध्याय 21 वचनात म्हटले, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. या ठिकाणी आम्हाला लक्ष देणं फार गरजेचं आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे, स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचा स्वर्ग राज्यात प्रवेश होईल. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत पुष्कळ लोक त्या ठिकाणी आले आहेत आणि म्हणत आहेत, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. अर्थात ही लोक ज्यांनी येशूच्या नावाने संदेश दिला आहे, ज्यांनी येशू ख्रिस्ताचं नाव वापरून भूते घालविलेली आहेत, ज्यांनी पुष्कळ महत्कृत्य चमत्कार केलेले आहेत, परंतु स्वर्ग राज्यात त्यांना प्रवेश नाहीये. पहा, येथे ही लोक आम्ही पाहत आहोत, हाच तो धार्मिक मार्ग आहे. म्हणूनच हा मार्ग फार फसवा मार्ग आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की जे प्रभूला प्रभू मानत होते, हाक मारित होते, परंतु आता ते नरकाग्नीमध्ये टाकले जाणार आहेत. त्यांचा अंत ते पाहत आहेत. त्यांना स्वर्ग राज्यात प्रवेश नसून ते आता नाशाच्या दरीत टाकले जाणार. आज अनेक लोक अशाच प्रकारे या मार्गामध्ये स्वतःच्या कर्मांनी त्यांना तारण मिळेल असे वाटत आहे. आमची कोणतीही कर्मे तारणासाठी जमेस धरली जाणार नाहीत, कारण विश्वासाने कृपेद्वारेच तारण आहे. यहुदाचे पत्र याचं 11वं वचन मी आपण पुढे वाचत आहे. त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण ते काईनाच्या मार्गाने चालले. बघा, काईन हा एक व्यक्ती, त्याला एक मार्ग सापडलेला आहे. लक्षात घ्या, काईनाच्या मार्गाने ते चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसले आणि कोहरासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला. हे नास्तिक लोक नव्हते, हे देवाला मानणारे लोक होते, हे देवाला भजणारे लोक होते, हे देवापुढे अर्पण घेऊन येणारी लोक होती. उत्पत्त्याचं पुस्तक 4 अध्याय यामध्ये काईन आणि हाबेल हे 2 व्यक्ती आम्हाला आढळत आहेत. हे दोन्हीही देवाला मानणारे आहेत, दोन्हीही देवाची भक्ती करणारे आहेत. एक धार्मिक व्यक्ती आहे आणि एक आध्यात्मिक व्यक्ती आहे. दोघेही देवापुढे अर्पण घेऊन आलेले आहेत, परंतु माझ्या प्रिय भाव बहिणीनो, दोघांचा मार्ग भिन्न आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी आम्हाला आढळत आहे दोघे एकाच घरात वाढलेले आहेत, एकाच परिस्थितीमध्ये, एकाच प्रकारच्या शिक्षणात त्यांची वाढ झाली आहे. खऱ्या देवाची त्यांना ओळख आणि खरं शिक्षण त्यांना मिळालेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत त्यांचं जीवन मात्र वेगवेगळं आहे. अर्थात अशाच प्रकारे या जगात 2 मार्ग आम्हाला मनुष्यात दिसत आहेत. एकच मंडळीत सहभागिता करीत होते, परंतु एकाचा स्वीकार केला गेला आणि एकाचा नकार करण्यात आलेला आहे. हाबेल हा स्वीकारला गेलेला आहे, काईन हा नाकारण्यात आलेला आहे. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत दोघेही देवापुढे आलेले आहेत अर्पण घेऊन, आणि दोघांची हृदये भिन्न आहेत. अर्थात देव मनुष्याचं बाहेरील रूप पाहत नाही, देव आतील हृदय पाहत असतो. अर्थात हाबेलाला देवाच्या वचनाचं प्रकटीकरण देवाने दिलेलं आहे, की ज्याद्वारे देवाने आपली इच्छा त्याला कळविलेली आहे, की ज्याद्वारे देवाची भक्ती केली गेली पाहिजे. म्हणून तो आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान करत आहे, आणि हाबेल देवाला या ठिकाणी मेंढरू घेऊन येत आहे. हे मेंढरू हाबेल अर्पण करण्यासाठी घेऊन आलेला आहे,
आणि या ठिकाणी आम्हाला आढळते की हाबेल हे रक्त घेऊन आलेला आहे आणि रक्त हे पापांच्या क्षमेसाठी होतं. काईन एका दुसऱ्या बाजूला तोही अर्पण घेऊन आलेला आहे. परंतु काईनाचं अर्पण जे आहे हे अशा प्रकारचं आहे की जे काही मी देवाला देईन ते देवाला घ्यावं लागेल, ते देवाला स्वीकारावं लागेल जे मी देत आहे. ही काईनाची भूमिका आहे. देवाला काय हवं हे काहीन विचारत नाही. हे आजच्या जगाचं चित्र आहे. अर्थात आजच्या जगामध्ये हाबेल जो आहे हा आध्यात्मिक व्यक्ती दाखविलेला आहे, जो केवळ देवाच्या इच्छेवर अवलंबून आहे. देवाला काय हवं आहे ते देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास त्याची इच्छा आहे. पण दुसरा व्यक्ती आहे जो देवाला मानत आहे, परंतु स्वतःच्या इच्छेने त्याला जे पटते, त्याला जे आवडते, त्याला जे देवाला द्यायचे आहे ते तो घेऊन आला आहे की मी जे दिलेलं आहे ते देवाला घ्यावंच लागेल. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, अशा प्रकारे हाबेलाने आणलेलं अर्पण हे विश्वासाचं अर्पण असल्या कारणाने देवाने त्या ठिकाणी त्याचा स्वीकार केलेला आहे. हाबेलाने या ठिकाणी कोकरूचे रक्त दिले, कारण पाप रक्तांतून आले होते आणि म्हणून रक्ताद्वारे सर्व काही शुद्ध होते. रक्त सांडल्याशिवाय पाप क्षमा होत नाही हे रहस्य हाबेलाला कळले होते. पण काईन या ठिकाणी त्याला रक्ताशी काही नाते नव्हते. उत्पत्ती याचा पुस्तक 4 अध्याय याचं वचन 5. पण काईन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही, म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? आता या ठिकाणी आम्हाला पाहणं गरजेचं आहे. 2 मार्गाविषयी आम्ही पाहत आहोत. 2 भाऊ एकाच कुटुंबात वाढलेले आहेत, पण मार्ग भिन्न भिन्न झालेले आहेत. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत एक संतापलेला आहे. का तो संतापलेला आहे? पहा, देव त्याकडे आलेला आहे आणि त्याला म्हणत आहे, तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझवर आहे, याकरिता तू त्यास दाबात ठेव. म्हणजे तू जर बरे करशील तर तुला स्वीकारण्यात येईल, परंतु तू बरे नाही करणार तर पाप टपून बसलेला आहे. पाप तुझी वाट पाहत आहे की त्याने तुझ्यावर ताबा मिळवावा. मग काईनाचे त्याचे भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केले. या ठिकाणी बघा, दोघेही भक्त आहेत देवाचे, परंतु एक धार्मिक आत्म्याचा आहे आणि एक आध्यात्मिक आहे. धार्मिक व्यक्ती आध्यात्मिक व्यक्तीचा छळ करीत आलेला आहे. हा इतिहास आहे बायबलचा. मग परमेश्वराने काईनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा रखवालदार आहे काय? तो म्हणाला, तू हे काय केले? बघा, काईनाने खून केलेला आहे, पण काईन कबुली देत नाही. काईन येथे असं दाखवत आहे की जणू काही मला काही माहित नाही. तेव्हा परमेश्वर म्हणतो, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे, तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. आज काईनाप्रमाणे अनेक लोक आपल्या स्वतःच्या मार्गाने भक्ती करू इच्छित आहेत. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, आम्हाला जे पवित्र शास्त्रात देवाने दिलं आहे त्या बाहेर जर आम्ही काही भक्ती करीत असू तर देव ती भक्ती नाकारून देईल. लक्षात घ्या, देवाने काईनाला सांगितले होते, जर तू बरे करशील तर तुझा स्वीकार करण्यात येईल, परंतु जर तू बरे करणार नाहीस तर पाप दाराशी टपलेला आहे. देवाने त्याला प्रश्न केला की तू माझा मार्ग घेशील की स्वतःचा? त्याने देवाच्या शब्दाकडे कान दिला नाही. तेव्हा त्याने रक्ताद्वारे दिलेला तारणाचा मार्ग याची पद्धत नाकारली व देवाच्या उपस्थितीतून निघून गेला. व ज्या वेळेला तो निघून गेला, नोद देशात भटकू लागला. नोद म्हणजे भटकणे. तो भटकू लागला. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आज अनेक लोक भटकत आहेत. त्यांना जीवनाचा मार्ग मिळालेला नाही म्हणून भटकत आहेत. आज तुम्हाला आणि आम्हाला भटकण्याची गरज नाही. मार्ग, सत्य आणि जीवन म्हणणारा देव हाच खरा जीवनाचा मार्गदर्शक आहे. त्याच्याकडे येणं गरजेचं आहे. त्याचा मार्ग हा होता की देवाला माझ्याशी काय काम, मलाही त्याच्याशी काय काम. तो देवाविना राहू लागला. देवाची मला गरज नाही. देव कोणाही व्यक्तीवर जबरी करत नाही. तो कोणाही व्यक्तीच्या मागे लागत नाही. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत
काईनाचा मार्ग जो आहे तो आजच्या जगाचा मार्ग आम्हाला आढळत आहे. हा एक धर्माप्रमाणे फॅशनेबल भक्तीचा आहे. त्यांना जे काही बरे वाटते ते घेत आहेत. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, येथे रक्ताला स्थान दिलं गेलं नाही. जेथे रक्ताला स्थान दिलं गेलं नाही तेथे क्षमा मिळणे अशक्य आहे. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, म्हणूनच आम्हाला आढळत आहे काईन हेवा कलह सूडबुद्धीने पेटलेला होता आणि देवावर रागावलेला होता. आज अशा प्रकारची परिस्थिती आजच्या जगात आम्हाला आढळत आहे. हा आहे काईनाचा मार्ग. काईन या ठिकाणी देव त्याला सुधारणूक देत आहे, पण सुधारणूक घेण्यास तयार नाही. या ठिकाणी आम्ही दुसरा एक मार्ग पाहत आहोत आणि तो आहे यराबामाचा मार्ग. यराबाम नावाचा एक राजा आम्हाला इस्रायलाचा राजा म्हणून आम्हाला आढळतो. या ठिकाणी आम्ही पाहतो की दाविदानंतर देवाने शल्मोनाची निवड केली, पण शल्मोनानंतर शल्मोनाचा पुत्र रहोबाम त्या ठिकाणी आलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत देवाच्या या इस्रायली लोकांच्या राज्याचे दोन तुकडे या ठिकाणी होत आहेत. एक होते यहुदांचं घराणं, ज्याला दक्षिणेचं राज्य म्हणण्यात येते, आणि एक दुसरं राज्य तयार होते इस्रायलाचे घराणे, जे उत्तरेकडील राज्य संबोधण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही दोन राज्यांची विभागणी या ठिकाणी पाहत आहोत. आता या ठिकाणी आम्हाला आढळत आहे हे एक चित्र दर्शविण्यात आलेलं आहे ख्रिस्ती जगताचं. सगळे काही एकत्रच होते, परंतु माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, या ठिकाणी यराबाम हा ख्रिस्त विरोधकाचं चित्र दाखवलेलं आहे. देवाने यराबामाला या ठिकाणी त्याची गादी दिलेली आहे आणि तो राजा बनलेला आहे. परंतु काय गोष्ट घडलेली आहे आम्ही पाहूया. एक राजे याचा 12 अध्याय आणि याचं वचन 25. यराबाम एफ्रायमाच्या पहाडी प्रदेशात शखेम नगर मजबूत करून तेथे राहू लागला आणि त्यानंतर तेथून निघून जाऊन पनवेल नगराची त्याने मजबूती केली. यराबाम आपल्या मनात म्हणाला की हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे. लोक यरूशलेमेत यज्ञ करायला गेले तर त्यांचा स्वामी यहुदाचा राजा रहबाम याच्याकडे त्यांचे मन वळेल. ते मला जीवे मारून यहुदाचा राजा रहबाम याची हुन्ना होती. राजाने आपल्या बरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन सोन्याची 2 वासरे केली आणि लोकांस म्हटले, आजवर तुमचे यरूशलेमेत जाणे झाले तेवढे पुरे. हे इस्रायला, ज्या देवाने तुला मिस्र देशांतून वर आणले तेच हे आहे. पहा, त्याने एका वासराची बेथेल येथे व दुसऱ्याची दान येथे स्थापना केली. ही गोष्ट पापास कारण झाली. दान पर्यंतचे लोक यापैकी एका वासराच्या दर्शनात जाऊ लागले. त्याने उच्च स्थानी मंदिरे बांधली व सर्व लोकांतून याजक नेमिले. ते लेवीचे वंशज नव्हते. मग यराबामाने 8व्या महिन्याच्या 15व्या दिवशी यहुदांतील सणासारखा एक सण केला आणि वेदीवर होमबली अर्पिले. त्याप्रमाणे त्याने बेथेल येथे आपण केलेल्या वासरापितर्थ यज्ञ केले आणि आपण केलेल्या उच्च स्थानाच्या याचकांस बेथेल येथे ठेवले. जी वेदी त्याने बेथेलात बांधली होती ती वर स्वतःच्याच मनाने ठरविलेल्या 8व्या महिन्याच्या 15व्या दिवशी त्याने होम बली अर्पिले. त्याने इस्रायल लोकांसाठी हा सण स्थापिला आणि वेदीवर यज्ञ बली हवन करून अर्पिला. यराबामाचा मार्ग काय तो आम्हाला समजण्यासाठी यराबामाने नक्की काय केलं हे पाहणं गरजेचं आहे. एक राजे याचा 12 अध्याय 28 वचन. मग राजाने मसलत घेऊन सोन्याची 2 वासरे केली. पहा या ठिकाणी काय झालेलं आहे. या ठिकाणी 2 वासरे आणलेली आहेत. वास्तविक ही वासरे इस्रायल लोक ज्यावेळेला मिस्रांतून बाहेर आले होते त्यावेळेला त्यांनी बनविली होती. ज्यावेळेला मोशे वर डोंगरावर गेला असताना त्या ठिकाणी या वासराची पूजा करण्यात आली होती. ही इस्रायल लोकांनी केली होती. पुन्हा अशाच प्रकारची भ्रांती या ठिकाणी आलेली आहे आणि ही भ्रांती जी आहे ही नाशाच्या मार्गाकडे घेऊन चाललेली आहे. अर्थात या नाशाच्या मार्गामध्ये यराबाम या ठिकाणी एक नेतृत्व करणारा राजा आहे आणि संपूर्ण इस्रायली लोक त्याच्या मागे लागलेले आहेत. या ठिकाणी त्याने म्हटले की यरूशलेमेत चढून जाणे म्हणजे यरूशलेमेत देवाचं अख्ख्या इस्रायल लोकांसाठी एकच मंदिर होतं. परंतु आता यरूशलेमेत जर हे गेले तर पुन्हा त्यांचा राजा रहोबाम याच्याकडे जातील. म्हणून त्याने म्हटले की हे इस्रायला, ज्यांनी तुला मिस्र देशांतून वर आणले ते तुझे देव पहा. ही गोष्ट आता या ठिकाणी आम्ही पुन्हा पाहत आहोत. या ठिकाणी आम्हाला आढळत आहे यराबामाने इस्रायलाला खऱ्या देवापासून बहकविले. हा आहे तो मार्ग, नाशाचा मार्ग.
देव हा एकमेव भजनीय व्यक्ती आहे आणि त्याच्याशी या संपूर्ण विश्वात तुलना करता येईल असा कोणीही नाही. अर्थात जिवंत देवाची उपासना सोडून वासराच्या मूर्तीच्या पायी पडणे या ठिकाणी चालू झालं. निर्गम याच्या 20 अध्यायात 3 ते 5 वचनामध्ये पहिली आज्ञा दिली होती की माझ्या खेरीस तुला अन्य देव नसावा आणि तू कोणत्याही मूर्तीच्या पायी पडू नये. माझ्या प्रिय भावा बहिणीनो, देवाची आज्ञा सरळ भंग करण्यात आलेली आहे आणि एक यराबाम राजा अख्ख्या इस्रायल लोकांचं नेतृत्व करीत आहे. पण इस्रायलातला एकही माणूस त्याला विचारत नाही की हे राजा, तू हे करतोस, हे मोशेने जे आम्हाला नियमशास्त्र दिले त्याच्या विरुद्ध आहे. कोणीही म्हणत नाहीये. पहा, हा एक धार्मिक मार्ग आहे, अत्यंत फसवणुकीचा मार्ग आहे आणि याच मार्गामुळे आज या जगामध्ये संप्रदाय तयार झालेले आहेत. यराबामाचा मार्ग हा संप्रदायाचा मार्ग आहे, हा बहकविणारा मार्ग आहे. हा देवाच्या वचनाला बाजूला सारून आपले स्वतःचे मानवी तत्व प्रणाली, आपले संप्रदाय, आपले रूढी परंपरा यांना वरचढ करणारा, नेतृत्व करणारा हा यराबाम आहे. म्हणूनच तो ख्रिस्त विरोधकाला दर्शवितो. ख्रिस्त विरोधक आत्म्याने आजपर्यंत ख्रिस्ती जगतामध्ये मंडळ्यांना कोमट मृत्यू आणलेला आहे. याला कारण काय? देवाच्या वचनात भेसळ केलेली आहे. यराबाम या ठिकाणी देवाच्या वचनाला विकृत करण्याचं काम करत आहे. एक कॅटेकिझम या ठिकाणी स्थापन करीत आहे, जेणेकरून लोकांनी देवाचं खरं धर्मशास्त्र सोडून कॅटेकिझम वर भरोसा करावा. हा कॅटेकिझम म्हणजे मनुष्याने बनविलेले धर्मशास्त्र, ज्याद्वारे एका देवाला भजणे हे सोडून दिलं. लोकांना याविषयी आता काहीच वाटत नाही. ते भक्ती करू लागलेले आहेत आणि जसं यराबाम सांगतोय तसे ते मानत आहेत. ही आहे भ्रांती. थेसलोनिकास दुसरे पत्र याचा 2 अध्याय याचं 7वं वचन म्हणते, कारण अनितीचे रहस्य आताच आपले कार्य चालवित आहे. हे आहे अनितीचं रहस्य. हे मनुष्याला आंधळे करून टाकते आणि सत्याला बाजूला सारून संप्रदायाला पुढे करीते, मानवांच्या प्रणालीला पुढे करीते. देवाच्या वचनाला, सत्याला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. 11 आणि 12 वचन, त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो. अर्थात या ठिकाणी 10 वंश यांनी असत्यावर विश्वास करावा अशी गोष्ट घडलेली आहे. म्हणून देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करीतो. देवाने भ्रांतीच्या स्वाधीन करून टाकलेला आहे. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मानला, त्या सर्वांस शासन व्हावे म्हणून असे होईल. लक्षात घ्या. म्हणूनच माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, सत्यावर विश्वास करणे हे फार आवश्यक आहे. सत्य काय होतं? त्या काळी इस्रायल लोकांना देवाने नियमशास्त्र मोशेद्वारे दिलं होतं. ते नियमशास्त्र धरून राहणे, त्या नियमशास्त्रावर प्रेम करणे, त्यालाच चिकटून राहणे, यालाच म्हणतात सत्यावर प्रेम करणे. परंतु त्या ठिकाणी एक भ्रांतीचा मार्ग यराबामाद्वारे आलेला आहे. पण लोकांतला कोणीही विचार करत नाही. जसा आजच्या ख्रिस्ती जगतामध्ये स्वतःला ख्रिस्ती समजणारे लोक अशा प्रकारचा विश्वास करीत आहेत जो बायबलमध्ये अस्तित्वातच नाहीये आणि त्याविषयी त्यांना काहीच वाटत नाही. याचं कारण काय? भ्रांती मार्गात ते गेले आहेत. हाच तो नाशाकडे जाणारा मार्ग आहे. हा धार्मिक मार्ग आहे. लक्षात घ्या, हा नास्तिक लोकांचा मार्ग नाही. हा देवाला भजणारेच पण देवाच्या इच्छेविरुद्ध देवाची भक्ती करणारे, हाच तो मार्ग आहे, नाशाचा मार्ग. अनुवादाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 11 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. तेव्हा जे स्थळ तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडी, तेथेच मी तुम्हाला सांगतो त्या सगळ्या वस्तूंना आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करावेची अर्पणे आणि तुम्ही परमेश्वराला कराल ते सर्व विशिष्ट नवस. वेळ वाचण्यासाठी 13 आणि 14 मी वाचत आहे. दिसेल त्या भलत्याच ठिकाणी आपले होमबली न अर्पिण्याची सावधगिरी बाळग. पण तुझ्या एखाद्या वंशाच्या वतनात जे स्थान परमेश्वर निवडील तेथेच तू आपले होमबली अर्पावे आणि ज्या ज्या गोष्टीविषयी मी तुला आज्ञा करीत आहे त्या सर्व तेथेच कराव्या. अर्थात या ठिकाणी देवाने आज्ञा दिली होती की तुम्ही केवळ त्या यरुशलेमेतल्या मंदिरामध्येच कराव्या, कारण ते ठिकाण देवाने निवडलं होतं.
एक राजाचं पुस्तक 12वा अध्याय याकडे आम्ही परत येतो. 29 आणि 30 वचन. त्याने एका वासराची बेथेल येथे व दुसऱ्याची दान येथे स्थापना केली. ही गोष्ट पापास कारण झाली. दानापर्यंतचे लोक यापैकी एका वासराच्या दर्शनात जाऊ लागले. आता या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? जे देवाने अनुवादच्या पुस्तकात आता आम्ही वाचलं त्याप्रमाणे देवाने निवडलेलं जे ठिकाण होतं तेथेच अर्पण करायचं होतं. परंतु या ठिकाणी लोकांनी देवाची अर्पणे आपापल्या इच्छेप्रमाणे त्यांना वाटेल त्या ठिकाणी करण्याचं ठरवलं. आणि या ठिकाणी यराबाम हे सर्व योजत होता आणि सर्व इस्रायल त्याला मान डोलावित होते. अशाच प्रकारे आजच्या जगामध्ये ख्रिस्त विरोधकाने देवाच्या वचनात फेरबदल करून सत्याची लबाडी बरोबर अदलाबदल केलेली आहे. आणि अशा प्रकारे देवाचंच वचन हे आहे असं मांडण्यात आलेलं आहे. जी गोष्ट त्या काळी झाली ती आजही घडत आहे. कारण देवाने जुना करार हा छायात्मक रीतीने लिहिलेला आहे आणि त्याचं वास्तविक स्वरूप आजच्या जगात आम्ही पाहत आहोत. गणनाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 10वं वचन. देवाने या ठिकाणी अहरोन आणि त्याच्या मुलांची याजकपणासाठी नेमणूक केली होती. आणि देवाचं वचन म्हणते 10वं वचन, अहरोन व त्याचे मुलगे यांची नेमणूक कर, म्हणजे ते आपले याजकपण सांभाळतील. कोणी परकाजवळ आल्यास त्याला जीवे मारावे. अर्थात याजकाचं काम ज्याला देवाने दिलेलं आहे त्यानेच ते केलं पाहिजे. कोणालाही वाटेल की मला याजक व्हायचं आहे तो होऊ शकत नाही. 1 राजे 12 अध्याय 31 वचन. त्याने उंच स्थानी मंदिरे बांधली. एक मंदिर सोडून अनेक मंदिरे बांधली आणि सर्व लोकांतून याजक नेमिले. ते लेवी वंशाचे नव्हते. अर्थात देवाचं वचन या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे? लाथाडण्यात आलेलं आहे, नाकारण्यात आलेलं आहे. हे यरबामाचा हा मार्ग आहे. भावा बहिणीनो, आज तुम्हाला आणि आम्हाला पाहायचं आहे आम्ही जो विश्वास करीत आहोत काय पवित्र शास्त्रात तुम्ही या गोष्टी तपासत आहात? निर्गमनाचा 25 अध्याय याचं 40 वचन म्हणते, आणि पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे तू या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे. अर्थात देवाने मोशेला पर्वतावर जेव्हा मोशे गेला होता तेव्हा मोशेला स्वर्गीय गोष्टींचा नमुना दाखविला. त्या नमुन्याप्रमाणेच प्रत्येक गोष्ट त्याने केली पाहिजे. माझ्या प्रिय भाव बहिणींनो, अर्थात देवाचे जे संदेश ते होते हे देवाचा शब्द आणि शब्द फार महत्वाचा आणि मौल्यवान समजत. कारण देवाचं प्रत्येक वचन हे सेक्रेट टेक्स्ट आहे, अत्यंत मौल्यवान आणि अति पवित्र वचन आहे. हे आम्ही समजलो पाहिजे, तरच आम्ही देवाच्या मार्गात चालू शकू. माझ्या प्रिय भाव बहिणीनो, अनेक लोक देवाचं वचन लाईट घेत आहेत. अर्थात देवाने जो नमुना दिला त्याप्रमाणेच केलं पाहिजे. देवाने जे वचन दिले आहे त्याप्रमाणेच चाललं पाहिजे. त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे धर्मशास्त्र, नियम, धर्म प्रणाली जर लावाल तर ती सर्व काही खोटारडी ठरविण्यात येईल. कारण त्याचा उगम लबाडीपासून आहे. यरोबामाने स्वतःची एक आकर्षक धार्मिक प्रणाली चालू करून पशुची भक्ती चालू केली. आणि हे चित्र प्रकटीकरण याचा 13वा अध्याय 11 ते 18 वचनाचं चित्र या ठिकाणी छायात्मक रीतीने दर्शविलेलं आहे. यरोबामाने स्वतःला अति उच्च केले, म्हणजे जणू काही भजनीय. तो जे सांगेल तीच खरी दिशा. ही गोष्ट 2 थेसलिकाकरास पत्र 2ऱ्या अध्यायामध्ये एक अधर्माचा पुरुष, अनीतिमान पुरुष जो नाशाचा पुत्र म्हटलेला आहे, स्वतःला भजनीय आणि देव म्हणून देवाच्या मंदिरात बसणार आहे, त्याचं हे चित्र आहे. यरोबाम हा या ठिकाणी फसवणूक करणारा एक खोटा संदेष्टा म्हणून आहे. आणि माझ्या प्रिय भाव बहिणीनो, जसे पृथ्वीवरील सर्व लोकांना फसवावे ज्यांची नावे कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात नाहीत, ते सर्व त्या पशुला नमन करतील. हे जे शब्द प्रकटीकरण 13 अध्याय याच्या 8व्या वचनात म्हटले गेले आहेत, यरोबाम त्याची छाया आहे. माझ्या प्रिय भाव बहिणीनो, यरोबाम हा एक पापाचा मनुष्य आहे, जो 2 थेसलिकाकरास पत्र 2रा अध्याय याच्या 3ऱ्या वचनात आम्हाला आढळतो. हा एक खोटा अभिषिक्त आहे, नाशाचाच पुत्र आहे. आणि म्हणूनच दान आणि एफ्राईम हे त्याच्या नादी लागल्या कारणाने जीवनाच्या पुस्तकांतून खोडून टाकण्यात आले. लक्षात घ्या, प्रकटीकरण याचा 7वा अध्याय 5 ते 8 वचनात इस्रायलाच्या 12 घराण्यामध्ये एफ्राईम आणि दान हे 2 वंश त्या ठिकाणी इस्रायलमध्ये परत आलेले नाहीत असे आम्हाला आढळत आहे. पृथ्वीवरून
एफ्राईम आणि दान वंश देवाने त्यांना छाटून टाकलेला आहे. मनुष्यांच्या जीवाचा शत्रू सैतान त्याने पुष्कळ खोट्या प्रणाली चालू केल्या आहेत. त्याद्वारे संपूर्ण जगात खोटे शिक्षक, खोटे प्रचारक, खोटे शुभवर्तमान भरून ठेवलेले आहे. म्हणूनच सत्य सापडणे फारच कठीण झालं आहे. फारच थोडे लोक आहेत जे तुम्हाला खऱ्या मार्गाकडे नेऊ शकतात. आज भलेही तुमच्या हातात बायबल आले खरे, परंतु जर तुम्ही खोट्या शिक्षकांच्या प्रभावाखाली आहात तो तुम्हाला सत्य कधीही शिकवू शकणार नाही. अर्थात सत्य सापडणे एवढेही कठीण नाहीये, परंतु ते सापडल्यावर त्याला धरून चालणे फारच कठीण आहे. म्हणूनच प्रभू येशूने म्हटले की पुष्कळ लोक प्रवेश करू पाहतील पण त्यात प्रवेश करू शकणार नाहीत. सत्यासाठी बांधिलकीचं जीवन जगणारा व्यक्ती देवाला हवा आहे. हे जीवन काही सोपे नाहीये. प्रभू येशूने म्हटले, अरुंद दरवाजाने नेटाने जाण्याचा प्रयत्न करा. अर्थात अरुंद एवढा आहे की यामध्ये आम्हाला कोणी जोडीदार आमच्या बरोबर घेऊन जाता येत नाही. आम्हाला आमच्या जीवनाविषयी स्वतःचा निर्णय करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अर्थात आम्हाला या ठिकाणी एकट्याला प्रवेश केला पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने लूका शुभवर्तमान 14 अध्याय याचं 25-26 वचनात काय म्हटलं मी वाचत आहे. त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते. तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, पुष्कळ लोक येशूच्या मागे चालले आहेत, कारण चमत्कार होत आहेत, अद्भुत कृत्य होत आहेत, त्यांनी मागितलेल्या गोष्टी मिळत आहेत. परंतु एवढ्यावर येशू खुश नाहीये. येशूला आता शिष्यत्व पत्करणारे लोक हवी आहेत, जे त्याच्या सत्यावर चालतील, केवळ त्याचं सत्य स्वीकारतील आणि सर्व सांप्रदायिक याचा नकार करतील. म्हणून येशूने म्हटले, माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. आज हीच गोष्ट अत्यंत कठीण वाटत आहे. या ठिकाणी नातेसंबंध जे आहेत यांना घेऊन आम्ही प्रभूच्या मार्गात चालू शकत नाही. आम्हाला आमच्या स्वतःचा निर्णय करायचा आहे. म्हणूनच येशूला असे शिष्यत्व पत्करणारे लोक हवी आहेत. म्हणूनच हा मार्ग अरुंद आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मत्ते शुभवर्तमान 10व्या अध्यायातल्या 34 वचनात म्हणतो, मी पृथ्वीवर शांतता आणाव्यास आलो आहे असे समजू नका. मी शांतता आणाव्यास नव्हे तर वार चालवावयास आलो आहे. कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे. आणि मनुष्यांच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करीतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करीतो तो मला योग्य नाही. बघा, हे आहे येशू ख्रिस्ताच्या मार्गात चालण्याच्या अटी. म्हणूनच हा अरुंद मार्ग बनलेला आहे. माझ्या प्रिय भाव बहिणीनो, येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये आग लावण्यासाठी आलेला आहे. तुमच्या कुटुंबात फूट पाडण्यासाठी आलेला आहे. कशासाठी? कारण त्याला निवडायचं आहे. बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले फारच थोडके आहेत. हे निवडलेले व्यक्ती त्याला वेगळे करायचे आहेत, जेणेकरून ते प्रभूच्या मार्गाला अनुसरतील. ते कोणा मनुष्याच्या मताला किंवा कोणाच्या दबावाखाली राहणार नाहीत, परंतु प्रभूसाठी उभे राहतील, प्रभूच्या मार्गात चालतील, प्रभूचं वचन पकडतील. एकच मार्ग जो देवाने दिला आहे त्यालाच ते अनुसरतील. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, धार्मिक मार्ग हा सर्वात फसवा मार्ग आहे. तुम्हाला आणि आम्हाला यापासून सांभाळणं फार आवश्यक आहे. शास्त्री फरुशी हे त्यावेळचे डिग्री घेतलेले मोशेच्या आसनावर ते बसले होते. फरुशांचा मार्ग आंधळ्यांचे आंधळे वाटाडीते होते. येशूने त्यांना म्हटले होते, आंधळ्याला जर मार्ग दाखवू लागला दोघे खाचेत पडतील की नाही. हीच अवस्था आजच्या जगामध्ये आहे. अर्थात फरुशांचा मार्ग अशा प्रकारे होता, अतिशय धार्मिक ते होते. ते सर्व रूढी पाळणारे होते, वाडवडिलांचा संप्रदाय पाळणारे होते. देवाची आज्ञा पाळण्यासाठी त्यांनी सूट दिली होती. मानव तत्व प्रणाली याला त्यांनी प्रथम स्थान दिले होते आणि देवाच्या वचनाला दुय्यम केले होते. म्हणूनच त्यांचा येशू बरोबर संघर्ष होत होता. येशूचा संघर्ष पापी लोकांशी झाला नाही. येशूचा संघर्ष धार्मिक लोकांबरोबर झाला. यांच्याकडे फक्त लिखित वचन होतं, परंतु वचनाचं प्रकाशन, प्रकटीकरण नव्हतं.
आणि हे लोक स्वतःला न्यायी आणि पवित्र समजणारी लोक होती. अर्थात शास्त्री फरुशी यांचा मार्ग आम्हाला आढळतो सुभक्तीचे केवळ बाह्य स्वरूप, बाहेरून दिखावी केवळ सुभक्ती, परंतु आत घाणीने भरलेला आहे. ज्या वेळेला आम्ही प्रभू येशूच्या मार्गाने चालू लागतो त्यावेळेला आम्हाला रोज किंमत मोजावी लागते. एक खेळाडू ज्या वेळेला ऑलिम्पिकसाठी मेहनत करीत असतो त्याला रोज किंमत मोजावी लागते. तो नुसताच विजेता बनत नाही. त्याचप्रमाणे या देवाच्या मार्गात तुम्हाला आणि आम्हाला चालत असताना आम्हाला रोज किंमत मोजणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट आम्हाला फुकट मिळणार नाही. आम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागणार. माझं म्हणणं हे आहे की कर्मांनी तारण नाही. आम्ही कर्मांनी काही मिळवून देवाकडून प्राप्त करण्याची इच्छा बाळगू शकत नाही. आमची कर्मे फाटलेली वस्त्रे आहेत. लक्षात घ्या, आज देव तुम्हाला आणि आम्हाला खरं आणि खोटं काय यातला भेद दाखवू इच्छितो. सांप्रदायिक आणि सत्य यातला भेद दाखवू इच्छितो. धार्मिक आणि आध्यात्मिक यातला भेद दाखवू इच्छितो. तुम्ही आणि आम्ही देवाच्या हाती आमचं जीवन द्यावं. देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि आम्ही त्याला अनुसरावे, त्या एकाच मार्गाला अनुसरावे. तोच मार्ग सत्याचा आहे. प्रियजन हो, योग्य रस्ता, योग्य मार्ग तुम्हाला आणि आम्हाला निवडायचा आहे. तुमचा विश्वास क्रूसावर अर्पिलेला व पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त जो खरा आणि एकमेव जिवंत देव त्याकडे लावायचा आहे. तुम्हाला येशू ख्रिस्ताला तुमचा व्यक्तिगत तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारून खरा पश्चाताप करून तुमच्या पापांच्या क्षमेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यायला हवा. ही कदाचित शेवटची संधी आमच्यासाठी असू शकते. अनंत जीवनाची जर निवड तुम्ही कराल तर अनंत जीवनात तुमचा प्रवेश होईल. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांसाठी कायम असो. आमेन.